हॅलो, नमस्कार. वृषालीज आर्ट अँड ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे शुक्रवार आणि आज आमच्याकडे एक स्पेशल भाजी आलेली आहे, जी आता या सीझनची पहिली भाजी असेल, म्हणजे पहिल्यांदा खातोय. तर तुमच्याकडे ती भाजी मिळते का हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा. तर ही अशा प्रकारची भाजी आहे, याला आम्ही काटेली म्हणतो. तुम्ही काय म्हणता याला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. ही सीझनची पहिली भाजी, म्हणजे सीझनचं पहिल्यांदा मी खाणार आहे आता, आणि ह्याची आम्ही कापं करून खाणार आहे. तुम्ही कसं काय करता ते मला नक्की सांगा. तर ही जी काटेली आहेत ना, तर इथे आमच्याकडे ती वाट्यावर मिळतात. म्हणजे एक 10 रुपयाला 15 रुपयाला असा वाटा लावलेला असतो. माझ्या मते ही मिस्टरने आणली, म्हणजे विक्रांत घेऊन आलाय खालनं, त्यामुळे मला रेट माहिती नाही. ही एवढी काटेली मला 10 रुपयाला मिळाली असतील असं मला वाटतं. तुमच्याकडे ह्याचा रेट काय आहे ते पण सांगा. तर इथे ही काटेली अशी चिरून घ्यायची आहेत. मी ह्याची आता कापं करणार आहे, त्याच्यासाठी मी चिरून ह्याच्यातल्या बिया ज्या काही आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत, म्हणजे कारल्यासारख्या, आणि धुवून घेऊन त्याच्यावर मीठ घालून ठेवलेलं आहे. याच्याबरोबर मी भेंडीची पण कापं करणार आहे, जराशी भाजणार आहे ती भेंडी, म्हणून ती पण घातले. अशा प्रकारे मीठ इथे मारून ठेवलेलं आहे. नंतर परत एकदा धुवून घ्यायचं आपण हे. मग तिखट, मीठ, हिंग, हळद सगळं घालून रव्यामध्ये ती परतायची, घोळवायची आणि ती तव्यावर भाजायची. तर इथे काटेल्यांवर तिखट, मीठ, हिंग, हळद, जरासं कांदा लसणीचं तिखट घालून घेतलंय आणि इकडे रवा घेऊन त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ घातलेलं आहे. हा असा मिक्स करून घ्यायचा आणि हे पण असं चांगलं सगळीकडे लावून घ्यायचं तिखट मीठ. सो सगळीकडे असं लावून घ्यायचं. ही अशी कापं एक साईडनं लावून घ्यायची आणि त्याच्यावर तेल सोडून वाफ यायला ठेवून द्यायची. दोन्ही बाजूंनी ही अशी भाजून घ्यायची चांगली, आणि आपली काटेलीची कापं तयार आहेत. हॅलो, काय करताय? तर आता माझी बाकीची सगळी कामं आवरली आहेत. भांडी घासून झालेत, जेवण आवरले, आणि आता एक महत्त्वाचं काम राहिले, ते म्हणजे आता भाजी सोडून ठेवायची आहे. आज काय काय घेतलेली ती कदाचित उद्या किंवा परवा एक रेसिपी करीन, त्याच्यासाठीची तयारी केली आहे. भाजी बघून तुमच्या लक्षात येईलच की मी काय करते ते. हे असं आवरलेलं टेबल बघितलं ना, बरं वाटतं. तुम्हाला पण वाटतं ना? तर बघूया भाजी काय काय आणले ते. तर फ्लॉवर, ढबू, कांदे, बटाटे, टोमॅटो, आणि सकाळी मटार, वरणे आणि भेंडी आणली होती, ती सकाळी करून झाली. तर मला एक असं सांगा, मी जे शुक्रवारी तुम्हाला भाज्यांचे रेट वगैरे सांगते, तर ते दर शुक्रवारी सांगितले तर तुम्ही बोर नाही ना होणार. म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको की आला शुक्रवार आणि हिने आता चालू केलं भाज्यांचं पुराण, असं वगैरे काय वाटायला नको, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा. तर आज मी भाजी जराशी आणली, सकाळी थोडी आणली होती त्याच्यामुळे, आणि पाऊस पडला होता आज आमच्याकडे. आज बाजार आणि त्यात पाऊस पडत होता, त्यामुळे मी खाली उशिरा गेले. त्यामुळे तोटा असा झाला माझा की मला भाजी, टोमॅटो वगैरे ना जराशे संपत आलेले तेव्हा मिळाले होते. तर टोमॅटो काहीतरी 30 रुपयाने होते. हो, 30 रुपयाने टोमॅटो होते. बटाटे पण महाग होते, कांदे पण 40 रुपयाने होते. अशा पद्धतीनं आज महाग होती भाजी, पण फ्लॉवर मला आज स्वस्त मिळाला बऱ्याच दिवसांनी. तर आज एक वेगळा विषय घेऊन मी बोलणार आहे. मी म्हणजे हे सगळं माझं मत असं नाहीये. उर्मिला प्रवीण कुमार या ज्या आहेत, ज्या प्रतिलिपीवर वाचक आहेत, आणि त्यांची मी कविता जी वाचून टाकली होती, त्याने माझा सखा व्हावं, ह्या कवितेमुळे आमच्या दोघींची ओळख झाली. आणि आता आम्ही असं एकमेकींना काहीतरी पाठवत असतो, म्हणजे त्या मला पाठवत असतात, तर त्यातलंच त्यांनी एक कविता स्वरूप असं म्हणता येणार नाही, पण एक छान लिहिलेलं आहे, आपल्या बायकांविषयी आहे. मी ते वाचून दाखवते, बघा तुम्हाला आवडतंय का, आणि ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे त्यांना तसं मी सांगेन की हे जे त्यांनी लिहिलंय ते चांगलं लिहिलंय. तर सुरुवात करूया, बघू त्या काय म्हणतायत ते. बायकांना मन आवरत नाही तेव्हा त्या नजर टाळतात. खूप अस्वस्थ वाटलं की भांडतात. प्रेम अगदीच असह्य झालं की रडतात. त्या डोळ्यातून झिरपणारा प्रत्येक अश्रू म्हणजे एक हाक असते. बायकांना हवी असते कायम एक गच्च मिठी, कपाळावर टेकवलेले ओठ, जाता येता घातलेली नजरेची साथ. बायका सगळेच स्पर्श जपतात. म्हणजे ह्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये तरी मला त्यांचं म्हणणं पटलंय. खरंच आपण बायका छोट्या छोट्या गोष्टींच्या
म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात आपल्यासाठी. आपण इमोशनली खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अटॅच झालेला असतो. पुढे काय म्हणतात बघूया. त्या सगळ्या आठवणी मनात साठवतात. आवडत्या स्पर्शाचे सगळेच संवाद पुन्हा पुन्हा मनात रवंथ करतात. त्या संवादातल्या स्पर्शाच्या आठवणीनेही तितकीच तृप्ती अनुभवतात जितकी त्या प्रत्यक्ष वेळी त्यांनी भोगलेली असते. एखाद्या जागी सोबत गेल्यानंतर, भेटल्यानंतर त्या तिथून बऱ्याच गोष्टी बांधून आणतात. त्यांचा श्रीमंतीचा गल्ला चहाच्या कपावर तो फिरवत होता. त्या बोटांच्या आठवणीने भरलेला असतो. त्या एका क्षणी त्याच्या अंगाखांद्याला स्पर्शणाऱ्या सेंटचा सुगंध त्यांच्या त्या गल्ल्यात काठोकाठ भरून वाहत असतो. तो झोपल्यानंतर त्याच्या केसातून फिरवलेली स्वतःचीच बोटं ही त्यांची संपत्ती असते आणि त्याने अधूनमधून टेकवलेले स्पर्श त्यांनी जमवून ठेवलेलं कितीतरी सामान असतं. बायका बऱ्याच गोष्टी जपतात, पर्समध्ये कोंबतात, मनात पसारा करेपर्यंत भरभरून सगळं साठवतात, पाहिजेच म्हणून सांभाळून ठेवतात, विरण्याआधीच सगळ्या क्षणांची गोधडी करतात. म्हणजे एखाद्या पावसात झालेल्या भेटीतला पावसाचा आवाज त्या क्षणी नेमका कसा होता हे सांगता येतं बाईलाच. एखाद्या दिवशी कोणत्या रंगात कोणत्या क्षणी तो होता, त्या गालावर कोणत्या वाक्याने खळ्या उमलल्या होत्या हे कुठलीही बाई अगदी सहज सांगते. तिला तारीख, वार, वेळ सगळं आठवतं आणि त्या पलीकडे जाऊन आठवतात ते आठवणी ठेवण्याचे बहाणे. बायका बहाणे जमवतात, बहाणे जगतात, त्या क्षणांना पुन्हा मिळवण्यासाठी तळमळतात आणि नाहीच काही साधलं तर हवेत उडवतात ती फुलपाखरं. हसऱ्या डोळ्यांनी बंद मुठीत गुदमरण्याआधी. बायका श्रीमंत असतात, मनाने, शरीराने पुरुषापेक्षा काकणभर जास्तच श्रीमंत असतात. हे जे मी वाचलं तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. खरंच आपण खूप सामान किंवा खूप मनात गोष्टी साठवून ठेवत असतो. अगदी प्रत्येक क्षणातल्या किंवा प्रत्येक काळातल्या गोष्टी आपल्या अशा आठवणीत राहिलेल्या असतात आणि हीच आपली श्रीमंती आहे. म्हटलं तर श्रीमंती आहे आणि म्हटलं तर त्याचा म्हणजे आपल्याला त्रास सुद्धा होऊ शकतो. पण आपण नेहमी या चांगल्याच गोष्टी मनात ठेवल्या पाहिजेत असं मला वाटतं. या चांगल्याच गोष्टी तुम्ही मनात ठेवा. माझी ही मी वाचलेलं तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सांगा. मी वेगळ्या पद्धतीनं एखादा ह्याचा सेपरेट व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईन. पण मला ही ओळ आवडली की बायका श्रीमंत असतात. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करत राहा, म्हणजे मला समजेल की मी बरोबर चालली आहे का, माझं कुठे चुकतंय हे मला नक्की कळेल. त्याच्यासाठी खूप प्रेम देत राहावा. आणि ह्याच नोटवर आजचा व्लॉग संपवते. तर भेटूया उद्या, बघू काय काय होतंय ते. आणि मी नक्की शेअर करत राहीन तुमच्याशी, जमेल तसं थोडं थोडं का होईना तुमच्या बरोबर मी या निमित्ताने जोडलेली राहीन. तर बायका खरंच श्रीमंत असतात हे लक्षात ठेवा आणि मनात चांगल्या गोष्टीच साठवून ठेवा, जेणेकरून त्याचा तुम्हाला मानसिक त्रास होणार नाही. चला बाय, गुड नाईट.